हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची भाजी भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण भाकरीची रेसिपी बघूया। त्यासाठी मी पाव कप वरीचे तांदूळ आणि पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत। हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। आता एका परातीमध्ये आपण पीठ थोडं चाळून एका भाकरीचं त्याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊया। पीठ चांगलं मळायचं, नाहीतर मग भाकरीला चिरा पडतात। बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। त्याचा एक गोळा करून घ्यायचा। तर परातीमध्ये आपण थोडंसं पीठ टाकूया आणि त्याच्यावरती भाकरी ठेवून थापून घेऊया। छान पातळ अशी भाकरी आपण थापूया। हे बघा अजिबात भाकरी चिरटलेली नाही, कुठे मस्त होते व्यवस्थित एकदम। तवा आपला गरम झालाय, त्याच्यावरती आपण आता भाकरी टाकूया आणि वरून त्याला पाणी लावून घेऊया। पाणी लावल्यानंतर सुकल्यानंतर पाणी मगच भाकरी पलटी करायची, म्हणजे ती व्यवस्थित पचते, नाहीतर ती पचत नाही। 10 मिनिटं झाली। आता आपण बघूया। मीडियम गॅसवर भाकरी भाजायची, नाहीतर घालून लगेच करपते ती। त्या गॅसवरती आपण ती भाजून घेऊया। हे बघा मस्त फुगली आपली भाकरी। भाकरी तर आपली तयार झालेली आहे। आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी बटाटे आणि शेंगदाणे शिजवून घेतलेले, त्याच्यामध्ये शिजताना थोडंसं मीठ घातलेलं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या मीठ घालून बारीक करून मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घेतलेला आहे। कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालूया आणि 1 चमचा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती घालूया। 1 मिनिट परतून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटे घालूया। बटाटे आणि शेंगदाणे शिजताना मीठ घातलं तर त्याची चव छान लागते। आता वरून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया आणि थोडंसं मीठ आपण ऑलरेडी दोन्ही ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसंच मीठ घातलं। आपली भाजी सुद्धा तयार झालेली आहे। आता ती मस्त आपण सर्व करूया। भाकरी, भाजी आणि थोडंसं दही आणि हिरवी मिरची, मस्त आपली भाजी भाकरी तयार झालेली आहे। खूप छान लागते, टेस्ट पण खूप मस्त लागते। तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये अशी भाजी भाकरी करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।